ऑफिसमध्ये काही समाजकंटक त्यांच्या पाठीशी लागल्यात, काय सांगणार आपण या संदर्भात? मी अरुण गाळे, खासदार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष. जी घटना सुखीशेनी शिरगोटे मॅडम ज्या सहाय्यक आयुक्त आहे समाज कल्याण विभागाला, त्यांच्याच कार्यालयातला एक गुंड चौकीचा इसम त्यांच्या केबिनला लात मारून आतमध्ये घुसतो आणि तिथे जाऊन त्यांना धमकी देतो किंवा मैं तेरे को मार आणूंगा. तो इसम कोण? तो सुशील शिंदे नावाचा इसम आहे आणि त्याने त्यांना तिथे जाऊन धमकी दिली नाही तर आपली शिकाळी करून मैं जेला देऊंगा अशा प्रकारच्या त्याने तिथे जोरजोरात सगळ्या ह्याच्यात आपली दमावून टाकलं आणि तिथे 4-5 काही लोक तिथं बसलेले असतात. त्याने हा एवढा दांगडा केला. काही कर्मचारीला त्यानं मारहाण केली त्या ऑफिसमध्ये. अशी घटना तो करतोय आणि तरीही त्याला प्रोटेक्शन मिळत असेल कुठून बाहेरून तर ही लांछनास्पद आहे. तो प्रोटेक्शन देणारा कोण आहे आम्हाला ते कळलं पाहिजे. आणि एका महिला अधिकाऱ्यावरती जी सुरक्षित नाही आहे ती तिच्या घरावरती रात्री बेरात्री जातो. आणि आता आपल्याला काही लोक म्हणतात की त्यांनी काय करायला पाहिजे की कुठलाही क्लास 1 अधिकारी असो का कुठं क्लास अधिकारी त्याचे काही शासकीय कंडक्ट रूल असतात. त्यांचे रूलच्या प्रमाणे त्यांना कुठल्याही अशा प्रकारची जी बातमी आहे ते त्यांच्या ऑफिसमार्फत देतात आणि त्यामुळे ते असे बाहेर येऊन तर बोलत नाहीत ना. आणि म्हणून आम्हाला आमच्या संघटनेच्या मार्फत आमची संघटना SC ST OBCच्या अधिकाऱ्यांसाठी आहे आणि त्यांच्यावरती अन्याय जर होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू. जर शासनाने जर त्यांना त्यांच्यावर बंदोबस्त केला नाही त्या सुशील शिंदेचा त्याच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल केली नाही आणि त्या तेलगुटे मॅडमला जर सहकार्य केलं नाही पोलीस प्रोटेक्शन दिलं नाही आणि त्यांच्या जीविताला जर कधी उद्या धोका जर झाला तर याची सर्वची जबाबदारी या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावरती खात्यावरती असेल आणि मुख्यमंत्र्यावरतीही असेल. कारण महिलांची सुरक्षा ही प्रथमतः हे ध्येय धोरण असलं पाहिजे महाराष्ट्र शासनाचं. आणि म्हणून आमची ही मागणी आहे, परत ती मागणी आहे की सुखीशेनी तेलगुटे या सहाय्यक आयुक्तांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं, सुशील शिंदेवरती अॅट्रॉसिटी दाखल करावी आणि ती सर्व जी मागणी आहे त्याच्यावरती जी बसून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. आता बजाज नगर पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे मॅडमनी. त्याच्यावरती काही गुन्हे दाखल केलेले आहेत. कोणत्या कलमाअंतर्गत दाखल केले ते आम्हाला माहीत नाही, परंतु त्याच्यावर FIR दाखल झालेला आहे. FIR दाखल झाल्यानंतर त्याची जमानत झालेली आहे. परंतु त्याला मागासवर्गीय अधिकाऱ्याला शिवीगाळ देणे, त्यांच्यावर हल्ला करणे याबाबत त्याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. या संदर्भात आपण कोणाला निवेदन दिले आहात का? आणि निवेदन दिलं तर काय? याबाबत आम्ही काल पोलीस कमिशनर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलं. आज कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या खात्याचे मंत्री सामाजिक न्यायमंत्री यांना आणि प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. उद्याला आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन देत आहे. सुशील शिंदे जे आहे शासकीय कर्मचारी आहे आणि त्याच्यावर विभागीय काही डिपार्टमेंटची काही कारवाई केली आहे. अजूनपर्यंत त्याच्यावरती विभागीय चौकशी लागली नाही. त्याच्यावर विभागीय कुठली कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. आत्ता प्रकरण चिघडलेलं आहे आणि निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई होईल. त्याच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हाही दाखल होईल आणि त्याच्याला नोकरीतूनही त्याला बरखास्त व्हावं लागेल. अशा प्रकारचे आम्ही आता पुढचे स्टेप ठरवत आहे. आंदोलन करू. जर हे नाही झालं तर मग आम्ही आंदोलन करू. तेलगुटे मॅडमने असं म्हणून पोलीस प्रोटेक्शन भेटला नाही, केला नाही, तुमची संघटना काय करतात? सुशील शिंदेवर किंवा तेलगुटे मॅडमला पोलीस प्रोटेक्शन भेटला नाही आणि याशिवाय काही कारवाई झाली नाही शिंदेवर, तुमची संघटनाच्या पुढच्या पाऊल काय आहे? आम्ही रस्त्यावर उतरू आणि ह्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात पण आम्ही आंदोलन करू. महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करू का तुम्हाला जर समजा सामान्य माणसातील तर सुरक्षा जाऊ द्या, पण एक सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांना जर कोण सुरक्षा देत नसेल तर तुम्ही शासन करण्यास तुम्हाला अधिकार नाही. काय वाटते सिंधीच्या मागे कोणाचा हात आहे? इथल्या आमच्या मताने इथले काहीतरी जे असूया बाळगणारे जे काही अधिकारी असतात किंवा काही कर्मचारी असतात त्यांचे लागेबांधे कुठेतरी राजकीय नेत्याशी असू शकतात आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचे हे गुन्हे घडवत आहेत.
त्याला आम्हाला तर निश्चित माहिती आहे की त्याला कुठून तरी प्रोटेक्शन मिळत आहे आणि म्हणून तो त्याची मुजोरी वाढलेली आहे, त्याची दहशत वाढलेली आहे, त्याची गुंडगिरी वाढलेली आहे आणि त्याची गुंडगिरी फेसायची असेल तर त्याच्यावर कारवाई शासनाने तात्काळ करावी. धन्यवाद. पश्चिम नागपूर देवेंद्र फडणवीस यांच्या क्षेत्र आहे आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच एरियामध्ये महिला सुरक्षित नाही. काय सांगणार आपण या विषयावर? या सुरक्षामध्ये तर महाराष्ट्र तर पहिला नंबरवर होता, पण आता जेव्हा चुनाव आलं की लाडकी बहीण म्हणून काय त्यांना 1500 रुपये देतात, तो तर वेगळं झालं. पण त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आला जेव्हा क्लास 1 अधिकारी मॅडम आहेत तेलगोटे मॅडम, त्यांना प्रोटेक्शन देऊ शकत नाही, त्यांना त्याचा हक अधिकार त्यांना त्यांच्या क्षेत्रात असून तर मग महाराष्ट्रात लेडीज तर वेगळ्याच राहिल्या. ह्या प्रशासनामध्ये जे देवेंद्र फडणवीसजी आहेत यांना आमची आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे की ज्यांच्यावर अन्याय अत्याचार महिलांवर होत आहेत हे थांबवा. राजकारण बाजूला करा, तुम्ही बाजूला ठेवा राजकारण. लेडीजचं जे अन्याय होत आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या, कारण की पोलीस अधिकारी तुमच्या हातामध्ये आहे असं मला वाटतं. त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी. त्यांना त्यांचा जे त्यांना अन्याय झाला अत्याचार झाला, ज्या इस्मानी त्यांच्या घरी येऊन त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन लाथ मारून त्यांना वाईट शिव्या दिल्या, त्यांना धमकी दिली, त्या तेलकोटेमध्ये एवढ्या दहशतीमध्ये आहेत की ती म्हणजे त्यांना खूप भीती वाटत आहे, घराच्या बाहेर निघत नाही, एवढ्या दहशतीमध्ये आहेत. एवढं माझं हा शासनाला विनंती आहे की अधिकाऱ्यांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही, आमच्यासारखे साधारण कुठे जाणार. म्हणून त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांना त्यांचा जो अन्याय झाला त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी. जे सुशील शिंदे म्हणून आहेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटीज कायदा त्यांच्यावर लागलं पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरून त्यांचा निषेध करू आणि मोठं आंदोलन उभारू. माझं नाव माया उके आहे, मी काष्टक महिला आघाडीची अध्यक्ष आहे.